महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या स्पर्धेची आज सांगता 11 जानेवारी ते 25 जानेवारी या पंधरवड्यात साजरा करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अभियानाबाबतच्या स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्यासह सांगता करण्यात आली। हा बक्षीस वितरण सोहळा पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सभागृहात साजरा करण्यात आला। जानेवारी महिन्यात झालेल्या या अभियानाबाबत चित्रकला, निबंधकला व घोषवाक्य स्पर्धांचे राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्यात आले होते। यात तब्बल 1.25 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। राज्याचे गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते। तर याचबरोबर आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई महापौर सागर नाईक, के.एल. प्रसाद व सुरेंद्र पांडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी दोघांनीही आपले मनोगत व्यक्त केले। मी सर्व मुलांना विनंती करते, गाडी चालवता त्यावेळी प्लीज मोबाईल घेऊन चालवू नका। स्कूटर चालवणाऱ्यांना सुद्धा मी विनंती करते की आपण तर निघून जातो, पण आपल्या मागे जे आपलं कुटुंब असतं ते वर्षानुवर्ष दुःखी राहतं आणि वर्षानुवर्ष तुमच्या आठवणीमध्ये राहतं। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमची काळजी घ्याल आणि आई वडिलांना तुम्ही निश्चित त्या काळजीपासून मुक्त ठेवाल असं मला सांगावंसं वाटतं आजचा दिवस। आणि असे अपघात होतात त्याच्यावेळी आम्ही प्रत्येक मुलांना हेच समजावून सांगत असतो की प्लीज कृपा करून दारू पिऊन किंवा मुलांच्या पार्ट्या करून 30 बस असेल काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात अशा प्रकारचं वागणूक करू नका। आणि सर, तुमच्या या उपक्रमाला खरोखरच मनापासून यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद देते की असे कार्यक्रम वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी होण्याची गरज आहे। न्यूज बाय न्यूज 129।